श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अघटित लीलेचा अत्यंत चित्तथरारक अनुभव सांगणार आहे. स्वामींची कृपा ज्या भक्तावर होते त्या भक्ताच्या नशिबाचे फासे स्वामी कसे बदलवतात हे तुम्हाला आपल्या आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे साताऱ्यामधील स्वामी सेवेकरी ताई सौ अरुंधती देसाई. या ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी अरुंधती. सर्वप्रथम आम्ही स्वामींचे दास या चॅनलचे मी मनापासून आभार मानते. कारण त्यांच्यामुळे आज मला माझा हा अनुभव सगळ्यांपर्यंत सांगण्याची संधी मिळाली. खरं तर मी झिरो होते, मात्र स्वामींच्या कृपेने आज मी हिरो बनले. माझा हा अनुभव 2017 सुरू झाला. खरं तर मी खूप लहान असताना माझ्या आईचे निधन झाले. त्यावेळी माझ्यासोबत माझी मोठी बहीण आणि माझे बाबा होते. या दोघांनीच मला लहानाचे मोठे केले. मी माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समधून पूर्ण केले आणि मग त्यानंतर मी मार्केटिंगमध्ये पुढचं शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच आमची परिस्थिती ही इतकीशी चांगली नव्हती. बाबांचं एक दुकान, त्यावर आम्ही शिकलो. आता बाबांची तब्येतही एवढी बरी नसायची. मग घरातला सगळा भार हा माझ्या मोठ्या बहिणीवर आला. ती एका कंपनीमध्ये जॉब करायची आणि त्यामधून मिळणाऱ्या पैशांमध्ये आमचं भागायचं. खरं तर मी ठरवलं होतं आपण आयुष्यात खूप मोठं व्हायचं आणि आपल्या बहिणीला, बाबांना नेहमीच सुखात ठेवायचं. खरं तर मी कधीच स्वामी सेवेत किंवा इतर कोणत्याही सेवेत नव्हती. मी दैववादी इतकी नव्हती, तर मी कर्मांना, कष्टांना मानणारी होती. माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी एक बिझनेस टाकण्याचं ठरवलं. मात्र हवं तेवढं भांडवल नव्हतं. माझ्या ताईचे थोडे दागिने होते, ते गहाण ठेवले. माझे दागिने मी विकले आणि माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली. कपड्यांसाठी लागणारा जो कच्चा माल लागतो हा आमच्या व्यवसायात बनत होता. खरं तर 1 महिना व्यवसाय हा व्यवस्थित होता, मात्र नंतर माल पडून राहू लागला. 7 महिने खूप प्रयत्न केले, पण तरीही व्यवसाय लॉसमध्येच गेला. मात्र मी हिंमत सोडली नाही. मी पुन्हा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी आता आपण दुसरं काहीतरी करू म्हणून मी नव्याने चपलांचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी पुन्हा एकदा पैसे कमी पडू लागले. मात्र बाबांनी थोडी जमीन विकली, पण त्या व्यवसायातही मला यश मिळाले नाही. काही महिन्यानंतर हा व्यवसाय पुन्हा बंद पडला आणि मी पूर्णपणे नैराश्यात गेले. त्यावेळी मला माझ्या बहिणीने खूप सपोर्ट केला, मला त्यातून बाहेर काढले. मग आपण आता थोडे दिवस विश्रांती घेऊ म्हणून मी स्वतःला शांत केले. काही दिवस उलटले आणि मग त्यानंतर माझ्या बहिणीच्याच डोक्यात आले की आपण एक हॉटेल सुरू करू. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी एक हॉटेल भाड्याने घेऊन ते सुरू केले. मात्र त्यातही आम्हाला यश आलेच नाही. त्याच दरम्यान मला आमच्या नात्यातील एक चांगलं स्थळ आलं आणि माझं लग्न ठरलं.
खरं तर मला इतक्यात लग्न करायचं नव्हतं, मात्र माझ्या ताईचंही लग्न ठरलं आणि एकत्रित दोनही लग्न करू ही बाबांची इच्छा असल्याने मी तयार झाले. लग्न झालं. 1 वर्ष अगदी सुखाचा संसार सुरू झाला. परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडून पैसे मागणे मला चुकीचे वाटू लागले. मला लाईफमध्ये कधीच कुणावरही डिपेंड राहायचे नव्हते. मला नेहमीच सेल्फ डिपेंड व्हायचे होते. दुसऱ्या कुणाच्याही जीवावर जगण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यावेळी पुन्हा काहीतरी सुरू करण्याचा मी प्रयत्न केला, मात्र त्यावेळीही पदरात अपयश आणि नशिबात नैराश्य आलं. आणि मग मी आतून खूप खचले. मी देवालाही दोष देऊ लागले. माझेच नशीब का इतके खराब, माझेच एवढे दुर्भाग्य का? जन्माला आले आणि आईला नेले. माझ्या नशिबाला इतके दुर्भाग्य का दिले, म्हणून मी देवाला खूप बोलत होते. त्या दिवशी मी मार्केटमध्ये भाजी आणायला म्हणून गेले आणि मार्केटमध्ये भाजी घेतल्यावर घरी परतत असताना मला एक स्वामींचा मठ लागला. त्या वेळात स्वामींची आरती सुरू होती. मठात खूप गर्दी होती. तेव्हा न कळत, माहिती नाही का, पण माझे पाय हे मठाकडे वळले आणि मी महाराजांची आरती म्हणू लागले. त्यावेळी मी पहिल्यांदा स्वामींना पाहिले. तेव्हापासून मी नेहमीच मार्केटमध्ये गेले की त्या मठात जायचे. एके दिवशी तिथे असणाऱ्या गुरुजींनी माझी चौकशी केली. मग मी त्यांना विचारले की माझं भाग्य इतकं खराब का, माझ्या नशिबात हे दुर्भाग्य का. माझी सगळी व्यथा मी त्यांना ऐकवली आणि मग त्यांनी मला सांगितले, आता स्वामी तुमच्यासोबत आहेत, तुमच्यासोबत आता चांगलंच होणार आहे. आजपासून तुमच्या आयुष्याचे फासे हे बदलणार. आता स्वामींचं नाव घ्या आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करा. ताई म्हणतात, त्याच वेळात म्हणजे काही दिवसांत मी एका ब्युटी कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंटला मॅनेजर म्हणून जॉईन झाली. माझ्या हातून सेल खूप चांगला होऊ लागला. मी 6 महिने तिथे काम केल्यानंतर आपण स्वतःची काहीतरी कंपनी करू शकतो ही आयडिया माझ्या डोक्यात आली आणि मग मी सगळ्यात पहिले ब्युटी प्रोडक्टचं एक छोटं शॉप सुरू केलं. शॉप सुरू करण्याअगोदर मी स्वामींच्या मठात गेली. महाराजांना साखर श्रीफळ अर्पण केली. गुरुजींचा सल्ला घेतला. मला त्यांनी सेवा दिल्या आणि तेव्हा त्यांनी मला सांगितले की तारक मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित कर. हे तारक तीर्थ सकाळी पीत जा आणि दुकानातील 4ही कोपऱ्यांना शिंपडून दरवाजाच्या मुख्य भागात हे शिंपड. याने नेहमीच तुमच्या दुकानामध्ये स्वामी तत्वाचा वास राहील आणि तुम्हाला यश मिळत जाईल. योगायोगाने गुरुवारीच मी शॉप सुरू केलं. जसं गुरुजींनी सांगितलं मी सर्व काही तसंच केलं आणि 5 व्यवसाय बंद पडल्यानंतर पहिल्यांदा मला यश मिळू लागलं. माझे ब्युटी प्रोडक्ट हे खूप छान सेल होऊ लागले. मग मी स्वतःचं ब्रँड सुरू करण्याचं ठरवलं. 2 वर्ष तो व्यवसाय केल्यानंतर मी स्वतःचे प्रोडक्ट सेल करू लागले. जशी मी स्वामींची सेवा करू लागले तसे माझं भाग्य बदलू लागले. जिथे माझं नशीब मला साथ देत नव्हतं तिथे मला स्वामी साथ देऊ लागले. आज एकूण महाराष्ट्रामध्ये माझे स्वतःचे 295 ब्युटी शॉप आहेत. प्रत्येक दुकानामध्ये माझ्या कंपनीचा माल जात आहे. स्वामी नशिबात आले आणि माझे नशीब पलटून गेले. सलग 5 वर्ष हा व्यवसाय माझा जोमाने सुरू आहे आणि खरं सांगते तुम्हाला, या व्यवसायात मला कोटींचा फायदा झाला आहे. व्यवसाय पुढे जात होता, फायदा दुपटीने होत होता. खरंच स्वामी आयुष्यात आले आणि त्यांनी मला झिरोचे हिरे केले. माझ्या संपूर्ण नशिबाचे त्यांनी फासेच बदलवून टाकले. खरंच स्वामी सेवा अफाट आहे. स्वामी लीला अघटित आहे. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच स्वामींच्या अघटित लीलेचा आणि स्वामींच्या मायेचा हा अत्यंत प्रेरणादायी अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचेही असे काही अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये नक्कीच शेअर करा.
श्री स्वामी समर्थ.